जसे आपण मोठे होतो ना तसं आपल्याला कळायला लागतं की लहानपणच किती छान होतं. प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन, त्यानंतर त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवणं किती महत्त्वाचं वाटतं ना. जसे आपण मोठे होतो ना तसं हे सेलिब्रेशन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या एकदम स्किपच होतात. मुलांकडे आपलं लक्ष राहतं, मुलांना काय हवं नको ते आपण पाहण्याकडे जास्त लक्ष देतो. तर असं असतं. तर चला, काल आम्ही गेलो होतो बड्डे पार्टीला, त्याच्यातले छोट्याशा क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे राम ना खूप जास्त मस्ती करत होता आणि त्याला बाहेर गेले ना खूप जास्त एंटरटेनिंग होतं, कारण की त्याला आहे ना कधी बाहेर जायला जास्त भेटत नाही, कारण की मी असे सेलिब्रेशन वगैरे खूप जास्त कमी अटेंड करते त्यामुळे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर साडी घालून मी तयार झाले होते कारण की मी गेले होते एका बड्डे पार्टीला. तर अचानक त्यांनी दुपारचा बड्डे करायचं डिसाईड केलं, कारण की रात्री त्यांची जी मोठी मुलगी आहे तिचं होतं गॅदरिंग, त्यामुळे दुपारचा बड्डे झाला. आणि ती ॲटलिस्ट रामच्या वयाचीच आहे, म्हणजे 20 ते 25 दिवसाचा फरक असेल. तर आता जस्ट बड्डेवरून आले आणि म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात करूया. छान तयार झाली आहे तर, कारण की बऱ्याच तुमच्या कमेंट असतात की साडी घालत जा, साडी घालत जा. तर अशी साडीमध्ये मी दिसते. तर काय झालं ना, रिसेंटली हा ब्लाऊज जो आहे ना तो मी 6 ते 7 मिनिट झाला असं स्टिच केलं, तरीसुद्धा मला परफेक्ट फिट होत नव्हता. बऱ्याच टिप वगैरे उसवल्या आणि त्यानंतर मग छानपैकी बसला, त्यामुळे हाच वेअर केला. ॲक्च्युली मी आज ड्रेस घालून जाणार होते, पण म्हटलं चला आता थोडी थोडी साडी घालायची सवय लावूयात, म्हणजे कुठे जरी कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल ना तर प्रॉब्लेम येत नाही. काय होतं ना, साडी कॅरी करायला खूप अवघड जातं, त्यामुळे मी घालत नाही. रामला तर मी सिम्पलच घेऊन गेले होते, फक्त टी शर्ट आणि जे काही ट्राउझर आहे तेच घातलं होतं. आणि त्यानंतर आता त्याला झोपवते आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही स्टिचिंगच्या रिलेटेड काम आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सकाळी ना 2 अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर होते, त्यामुळे घरातलं काम तसंच राहिले. अजून भांडे वॉश केलेले नाही, कपडे वगैरे लादी वगैरे सर्वच करायचे. सुरुवातीला ते करते, 1 तासभरात माझं ते काम होऊन जाईल. आणि त्यानंतर मग ब्लाऊजचे कटिंग आणि पेपर कटिंगसुद्धा बऱ्याच ब्लाऊजचं करायचे. काय होतं, जसं मी ठरवले ना की 2 ते 3 दिवस आता थोडंसं माहेरपणाला जाऊन येते, म्हणजे थोडासा आराम 2 दिवस. पण आता मला वाटत नाही ते पॉसिबल आहे, कारण की आमचं बोर नाजूक राहिले, ब्लाऊजसुद्धा बरेच पेंडिंग पडलेत. आता तसं मला मदतीला भेटलं ते ताई, पाहूयात आता ते काम जर पटपट झालं ना मग माझं इकडं ब्लाऊजचं जे काही काम आहे ते सुद्धा होईल. तर असं सर्व काम आहे. त्यानंतर सकाळी ना काय झालं, 2 अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर होते, त्यामुळे मी सकाळी 7ला जे काही ब्लाऊजचं काम आहे ना ते करण्यासाठी घेतलं. ते ब्लाऊज त्यांना 12पर्यंत मला द्यायचा होता, त्यातला एक, आणि त्यानंतर दुसरा जो होता तो 1:30पर्यंत द्यायचा होता. तर असे दोन्ही ब्लाऊज देऊन झाले, त्यांना ब्लाऊज दिले आणि त्यानंतरच मग मी गिफ्ट आणण्यासाठी गावामध्ये गेले, गिफ्ट घेऊन आले आणि त्यानंतर मग बड्डे सेलिब्रेट करून आलो. छान नाश्ता वगैरे तिकडेच झाला आहे. तर चला आता घरातलं जे काही काम आहे ते आवरते आणि बाकीचं रुटीन कसं होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. तर हो, मला अजून एक सांगायचं होतं, जो काही स्टिच विथ अश्विनी आपलं चॅनल आहे त्याच्यावरती आज व्हिडिओ आला नाही, कारण की नेमकं काय झालं, ज्यावेळेस मी काल शूट केलं ना त्यावेळेस मी कॅमेरा ऑन करायचंच विसरून गेले. पूर्ण बडबड बडबड करत बसले व्हिडिओमध्ये आणि नंतर माझ्या लक्षात आलं की कॅमेरा मी चालूच नाही केला. आणि नंतर मग काय झालं, राम उठला, त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तसाच राहिला आणि आज काय व्हिडिओ आला नाही. तर उद्या मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेल. ॲक्च्युली उद्या संडे, त्यामुळे काही माहीत नाही आता उद्या येतोय का नाही, तर मग डायरेक्टली मंडेला व्हिडिओ आपला तो येईल. जे कोणते सबस्क्रायबर हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना ऑलरेडी आयडिया भेटली असेल, कारण की कम्युनिटी वगैरे टाकायला काय पोस्ट करायला काही वेळच भेटला नाही. तसं तर मी डेली तिथे अपडेट असतेच, पण चला, खूप सारे माझी व्हिडिओची वाट पाहत असतात, इंस्टाग्रामला कमेंट करता, खूप छान वाटतं आणि व्ह्यूज बऱ्यापैकी छान असतात त्याला. ॲक्च्युली 1 ते 1.5 महिना झाला असेल तो चॅनल चालू करून, तरीसुद्धा 1000 सबस्क्रायबर आपण तिथे कमवलेत. तर असं आहे. चला, लवकरात लवकर मी तिथे सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल मंडेच्या दिवशी, आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ तो मी कंटिन्यू करते. ठरवल्याप्रमाणे जर सर्व गोष्टी झाल्या असत्या तर किती छान वाटलं असताना. नंतर मी ठरवलं होतं की साडी घालून पटकन आता शिवणकामाला बसते, पण नंतर असं झालं की एकामागे 1-2 कस्टमर सोबतच घरामध्ये आले आणि त्यानंतर मग कस्टमर आले म्हटल्यावरती गप्पा, आणि त्यात जवळचे कस्टमर ओळखीचे असले की मग काही गप्पांना जोडच नाही. गप्पा मारण्यामध्ये 1-1.5 तास गेला. त्यानंतर मग ज्या काही पिकोफॉल करण्यासाठी ताई आहेत त्या आल्या, त्यानंतर त्यांना साड्या वगैरे दिल्या, त्या गेल्या, कारण की जी काही पिकोफॉलची मशीन आहे ना माझी ती खूप दिवस झाले बंदच पडलेली आहे आणि जशी सर्व्हिसिंगला दिली ना तशी अजून आणायला वेळच भेटला नाही, कारण की त्याचं बॉबिन आणि बॉबिन केस दोन्ही घरी राहिलेलं आणि त्यांनी सांगितलं की चालू करायच्या वेळेस ते सोबत घेऊन या, आणि यांना काही जास्त वेळ भेटत नाही कारण की रात्री यांना यायला लेट होतं. मग मशीन आणायला जायचं कसं, कारण की मला घर सोडून तर काही जाता येत नाही. मी तिकडे गेले ना पाठीमागे कस्टमरचे फोन चालू होतात, त्यामुळे मी सुद्धा बाहेर पडत नाही. आता त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येतील, तोपर्यंत ताईकडे मी देते, कारण की काही ऑप्शनच नाही. बायकांना साड्या तर वेळेवरती देणंच आहे आणि मशीन नसेल तर मग कसं होणार. ज्या काही हाताने हातशिलाई करायच्या वगैरे साड्या आहेत, कारण की स्टोनच्या साड्यांना हातशिलाईच मी करते, त्या मी करून देईन बऱ्यापैकी, पण ज्यांना पिको पाहिजे त्यांना तर काही ऑप्शनच नाही आणि त्या घरी येऊन घेऊन जातात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इतर वेळी कसं व्हायचं, रामला घेऊन जा, परत साड्यांसाठी द्या, मग खूप वेळ जायचा मग त्यामध्ये.
आणि घर सोडून गेलं ना काय होतं, खाली काहीतरी आणायला जायला आणि कस्टमर यायला एकच वेळ होते. त्यामुळे आता खाली जाणं सहसा मी टाळते. जे काही घरामध्ये मला मॅनेज होईल तसंच मी सर्व गोष्टी करते. बाकी हुक वगैरे बसवणं जे आहे ते मी रात्रीच्या वेळेसच करते, जेव्हा मला कंटाळा येईल त्यावेळेस कोणता तरी मोबाईलमध्ये एखादा व्लॉग लावायचा किंवा सिरीज लावायची आणि ते पाहत पाहत हुक वगैरे बसवायचं, हातशिलाई करायचं, असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं. तर तुम्हाला एक सांगू का, कोणताही बिझनेस तुम्ही करा पण त्याला फक्त तुमची ज्ञानाची जोड पाहिजे. जर तुमच्याकडे ज्ञानच नसेल, नेमकं कुठे आता ब्लाऊज समजा जर तुम्ही शिवताय तर कुठे नेमकी ॲडजस्टमेंट करून आपण हा ब्लाऊज परफेक्टली बसवू शकतो, याचं सुद्धा तुम्हाला एक परफेक्ट नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस काय होतं, जरी तुम्ही किती शिवणारे चांगले असाल, किती तुमच्यामध्ये प्रोफेशनॅलिटी असाल, तरीसुद्धा प्रत्येक वेळेस कस्टमरला ब्लाऊज चांगला बसेल असं सुद्धा होत नाही. 100रातलं एखादं कस्टमर असतं की त्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही किंवा कुठेतरी प्रॉब्लेम येतो. अदरवाईज जर तुम्ही नेहमी शिवत असाल तर चांगले ब्लाऊज बसतात. आणि कधी असं पण होतं, छान ब्लाऊज बसतात तरीसुद्धा कस्टमरला कुठेतरी आर्ग्युमेंट काढायचीच असते की नेमकं इथे फरक पडला किंवा तिथे हे झाले. मी तुम्हाला सांगेल, जे तुमचे रेग्युलर कस्टमर आहेत ना त्यांनाच फक्त पकडण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज जर एखादं कस्टमर असेल जे वर्षातून 2 ते 3 ब्लाऊज शिवतात, असे कस्टमर जरी थोडेसे किरकिरे असले तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तुमच्या हातातून निसटले तरी चालेल. पण बाकीचे जे काही तुमचे लॉयल कस्टमर असतील त्यांना नक्कीच धरून ठेवा. त्यांचे जे काही ब्लाऊज आहे ते चांगले शिवा. म्हणजे जास्त कस्टमर कमवायची तुम्हाला गरज पडत नाही. 1 ते 2 कस्टमर जरी तुम्हाला चांगले भेटले तरीसुद्धा तुमचं जे काही महिन्याचं इन्कम तुम्ही ठरवलेलं असतं ते तर तुम्हाला चांगलं भेटणारच आहे. नेहमीच माझा प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटावं. रोजचंच ते रटा रुटीन दाखवायला मला सुद्धा काही आवडत नाही. काय होतं ना, मी एकदा बोलायला सुरुवात केली ना मग कुठे ब्रेकच लागत नाही. मी कंटिन्युअसली बोलतच राहते आणि बऱ्यापैकी तुम्हाला आता माझे व्हिडिओ पाहायला आवडतात आणि इन्फॉर्मेटिव्ह जास्त आवडतात. पण काय होतं ना, रोज कोणता टॉपिक घ्यावा आणि त्यावरती नेमकं बोलावं हा सुद्धा मोठा प्रश्नच असतो. तुमच्याच बऱ्यापैकी कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत असते, जसे तुमचे सजेशन येईल तसं, आणि त्यामध्ये चेंजेससुद्धा करत असते. तर आज जो ब्लाऊज मी शिवत होते ना तो होता लोहगावमधून, कारण की 3 ब्लाऊज होते, प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज होते आणि संक्रांती वेळेसच मला ते द्यायचे होते. त्यातील 2 ब्लाऊज पण त्यावेळेस काही झालं नाही, थोडासा हेल्थ इश्यू पण झालेला. त्यामुळे बऱ्याच ऑर्डर ज्या आहे ना त्या तशाच राहिल्या होत्या. ज्यांचे 2-2, 3-3 ब्लाऊज होते त्यांना त्यातील एकच ब्लाऊज मी संक्रांतीसाठी दिलेला किंवा हळदी कुंकासाठी, आणि नंतर जे काही 2-3 ब्लाऊज राहिले ते असे नंतर दिला असा विचार केला होता. पण त्या दिवशी काय झालं, मोटरचं जे काही ब्रश असतात ते पण गेले आणि त्यानंतर जे काही माझी शिलाई मशीन आहे त्याचं जे काही व्हील आहे ते सुद्धा डग झालं. त्यामुळे त्या दिवशी काहीच काम झालं नाही माझं, जे ते मी 4 ते 5 ब्लाऊजचं काम करणार होते. त्यामुळे आज ठरवलं की चला संध्याकाळचे किती वाजले तरीसुद्धा आता ब्लाऊजचं काम करायचं. तसं पण रोज मला 1 ते 2 वाजतातच झोपायला, कधी कधी 3, पावणे 3 असे सुद्धा होतात. आता ब्लाऊजवरती डिपेंड करतात. कधी कधी ना ब्लाऊज शिवायला इतका जास्त मूड येतो की असं वाटतं नाही आता चला कंटिन्युअसली शिवूयात, आणि एक दिवस असा येतो की काहीच स्टिचिंगचं काम करावंसं वाटत नाही. किती आपल्या आवडीचं काम असलं ना तरीसुद्धा एक वेळेस आपल्याला कंटाळा येतोच. रोज रोज तेच काम म्हटलं ना मग ते डोक्यामध्ये जायला लागतं, चला कधीतरी वेगळंपणासुद्धा पाहिजे. त्यामुळे आता बरेच वेळा हळदी कुंकू असेल, कोणाचं बोरनान असेल किंवा बड्डे पार्टी वगैरे असं खूप वेळा मी आता अटेंड करायला लागले. त्यामुळे थोडंसं बरं वाटतं, रोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं. नाही तर रोज रोज तेच काम म्हटलं ना मग मला सुद्धा कंटाळा येतो. आणि आता झालं आहे असं की राम बऱ्यापैकी आता हुशार झाला आहे, त्यामुळे त्यालासुद्धा वैताग येतो कधी कधी मी मशीनवर काम करत असेल मग कुठेतरी मला त्रास देणं किंवा त्याची चेअर येऊन तिथे उभे राहणं. आणि मग मला असं वाटतं की माझ्या शेजारी तो उभा राहिला ना अचानक चाकामध्ये वगैरे हात घालेल, त्यामुळे तिकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. मग संध्याकाळच्या वेळेस ना तो आता खूप जास्त त्रास द्यायला लागला आहे. म्हणजे पहिला जसा शांत बसायचा ना तसा आता अजिबात बसत नाही. त्यालासुद्धा वाटतं की मला वेळ द्यावं, हिने खाली बसावं. आणि मोबाईल जरी मी त्याला थोडा वेळ पाहायला दिला ना तरीसुद्धा मोबाईल सोडून तो माझ्यापाशी येऊन बसतो. आता मोबाईल पाहायलासुद्धा खूप कंटाळा करतो. तसं तर पहिला मी त्याला जास्त मोबाईल द्यायचा नाही, पण ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज तयार व्हायची वेळ आली ना त्यावेळेस खूप जास्त असं व्हायला लागलं की त्याला मोबाईलची खूप सवय लागली. त्यामुळे आता तीसुद्धा मी कमी करते. आता मी जे काही ब्लाऊजचं काम होतं ना ते आवरून आता इथे बसले होते आणि कटिंगचं वगैरे सर्व काम झाले. आता स्टिचिंगला बसायचं होतं. 3 ब्लाऊज मी कट करून ठेवले संध्याकाळसाठी. संध्याकाळच्या वाजलेला आहे 7:30, स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. फक्त भाजी बनवली आहे, भाकरीसुद्धा राहिलेली आहे. म्हटलं चला आता 10, 10:30 वाजता ज्यावेळेस येतील त्यावेळेसच मग भाकरी बनवायला घेईल. बाकीचं जे काही काम आहे ते वरच्या याच्या साईडला मी ठेवून दिले, ज्यांना हुक वगैरे बसवायचं आहे ते. आणि आता स्टिचिंगला बसायचे तर राम चेअर घेऊन वरती चढला आहे आणि त्याचं स्टिचिंग करावं नाही असं त्याचा मूड आहे. पण चला आता तोपर्यंत काय मी करते, थोड्या वेळ ना बाकी परत पेपर कटिंग करायला घेते, म्हणजे त्याचासुद्धा मूड जो आहे तो इलिव्हेट होईल आणि मला काम करू देईल.
आणि दुपारचं जे काही जेवण होतं ते तिकडेच झालेलं, म्हणजे स्नॅक होतं बड्डेमध्ये. त्यानंतर 4 वाजता सुद्धा चहा बिस्किट असं थोडंफार खाल्लेलं आणि संध्याकाळी मग प्रॉपर असं जेवण बनवलं. वाटाण्याची भाजी, भाकरी, त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आणि सोबत सॅलड. तर चला, संक्रांत सण होता आणि संक्रांती सणामध्ये मी नेमकी किती पैसे कमवले हे मला तुम्हाला दाखवायचं होतं विथ प्रूफ. कारण की खूप जणांना वाटतं की मी दिवसाला 7 ते 8 ब्लाऊज शिवते, मग नेमकी शिवते का नाही हा सुद्धा त्यांना मोठा प्रश्न पडतो. पण जे काय आहे ते रिअल आहे, त्यामुळे मला दाखवायला काहीच हरकत नाही. जी काय आहे ना, माझी महिन्याची इन्कम गेलेली आहे 17,620 रुपये. त्यामध्ये जे काही अस्तर वगैरे आहे आणि ह्यावेळेस मी जास्तीचं मटेरियल आणलं होतं रविवार पेठेमधून, जे की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. ते सर्व मिळून जे काही मला त्यामध्ये एक्सपेन्सेस झाले ते झाले 4,063. त्यानंतर बाकी जे काही थोड्याफार ऑर्डर होत्या त्याचे 2,500. म्हणजे हे आता मी तुम्हाला दाखवते 1 जानेवारीपासून ते 14 जानेवारीच्या आधीच्या ऑर्डर. त्यातल्या बऱ्याच ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग आहे आणि महिन्यातले 15 दिवससुद्धा कंप्लीट नाहीत. तेच 17,000 रुपये झालेले आहे आणि एक्सपेन्सेस जर वजा केले तर 16,000च्या आसपास तुमचा जो काही इन्कम आहे तो 12 ते 13 दिवसाचा जातो. जर सण वगैरे असेल ना तर खूप जास्त म्हणजे आपल्याला फायदा होतो, पण त्यामध्ये त्राससुद्धा तेवढाच होतो, कारण की जास्त वेळ काम करावं लागतं. पण चला, थोडेसे जास्त पैसे भेटत असतील तर काहीच हरकत नाही. आणि बऱ्यापैकी जर तुमचे कस्टमर फिक्स झाले ना, तुम्हालाच कोणत्याही सणाची वाट पाहायची गरज पडत नाही. कस्टमर आपोआपच ब्लाऊज घेऊन त्यांची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तर असं महिन्याचं जर तुम्ही शेड्यूल ठेवलं ना की नेमकं तुमच्या ह्याच्यामधून खर्च किती होते आणि तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट किती होतं हे लगेचच तुमच्या लक्षात येईल. जेव्हा तुम्ही शिवणकाम करताना 25% तुमचं खर्चामध्येच जातं, अस्तर आणि धागा किंवा बाकीचं लेस वगैरे असेल ते. आणि जर तुमच्याकडे जास्त ऑर्डर येत असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात लेस, नॉट हे सर्व खरेदी करावं लागतं. त्यामध्ये सुद्धा बराच एक्सपेन्सेस जातो, पण नंतर ते आपल्याला युजच होतं, कॅनव्हास पेपर वगैरे ह्या सर्व गोष्टी. त्यामुळे आता ह्यावेळेस मी थोडंसं जास्तीचं मटेरियल भरले, कारण की सारखं खाली जावं लागायचं त्यामुळे. आणि रविवार पेठेमध्ये जायचंच होतं तर म्हटलं चला सोबत घेऊनच येऊयात, त्यामुळे एक्सपेन्सेस जरा जास्त झालेत. अदरवाईज 2,000पर्यंत एवढ्या ब्लाऊजसाठी खूप सफिशियंट आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल कस्टमरची संख्या जी आहे ना ती खूप कमी आहे, पण त्यांची ब्लाऊजची क्वांटिटी जास्त आहेत. असेच कस्टमर आहेत माझे जे की 4 ते 5 ब्लाऊज असतील, 2 ते 3 ब्लाऊज असतील, अशीच त्यांची क्वांटिटी असते. एखादं कस्टमर असतं जे की नवीन येतं आणि तुम्ही कसं शिवताय हे मला पाहायचं आहे, छान बसला तर नेक्स्ट टाईम देईल असं बोलणारे 1-2 कस्टमर असतातच. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा आहे. पण चला, जो काही खर्च झाला त्यानंतर जे काही मी 14 दिवसांमध्ये कमवलं ते सर्वच मी तुम्हाला दाखवलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.